स्वसारा ते नेवाळे नाका त्यामध्ये चालू होतो, तर हा व्यक्ती आम्हाला संशयित वाटला आणि आमचा पूर्ण डाऊट क्लिअर झाला की हा तोच व्यक्ती आहे. तेव्हा आम्ही त्याला पकडले, आमची धरपकड झाली. त्याला आणून आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला जमा केलं. एक जागरूक नागरिक म्हणून आम्हाला की याला कुठल्या म्हणजे पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जमा केलंच पाहिजे म्हणून आम्ही त्याला लगेच तात्काळ त्या पोलीस स्टेशनला जमा केलेला. सकाळपासून सातत्याने त्या विषय संदर्भात आमचा पाठपुरावा चालूच होता आणि आम्ही ते बघत होतो. मी स्वतः त्या पीडित महिलेकडे मुलीची घरी जाऊन भेट पण घेतली होती आम्ही, की बघितलं की काय कशी नेमकी वस्तुस्थिती काय परिस्थिती काय असं. आज बघायला गेलं तर मनसे स्टाईलमध्ये तो आम्ही त्याला पोलीस स्टेशनला आम्ही हजर केलेलं आहे. पण जागरूक नागरिक म्हणून आम्ही पहिलं ते म्हणतो की लोकांनी एक लक्षात ठेवलं की आपण एक पहिले तर ह्या भारताचे एक जागरूक नागरिक झालेलं पाहिजे आपण, जे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट बाब आहे. त्यामुळे आम्ही तात्काळ कुठलीही गोष्ट न करता त्याला पहिलं आमच्या डोक्यात एक झालं की त्याला पहिलं पोलीस स्टेशनला जमा करा आणि आम्ही त्या पद्धतीने त्याला पोलीस स्टेशनला जमा केलेलं आहे. एवढं आहे. मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला आपण यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं. आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहे त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. आता सदरच्या आरोपीला आपण अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय याचा तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत. सर किती आरोपी आता तुम्ही ताब्यामध्ये घेतले? सध्या आमच्या ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा, त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही 2 आमच्या ताब्यामध्ये आहेत. आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा त्याच्यामध्ये रोल कशा प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे, व्हिडिओ फुटेज, या व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत. सर यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे? किती जणांना तपासले आतापर्यंत लाऊड आतापर्यंत 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले. परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिलासुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत. त्यांच्यासुद्धा आमचं चौकशी सुरू आहे. ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमध्ये ताब्यात घेतलेलं आहे क्लिनिकमधून, जेणेकरून इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसत आहेत त्यांचा त्या ठिकाणी काय रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचाही तपास आमच्या टीमकडून सुरू आहे.